अगं काय नाही आली. आली काय खाती काय डबे उचकून? अगं चाय बनवून आणत होते आपल्याला. हा का? होय. बरं आहे बाय. आता संध्याकाळची वेळ झाली ना. ठेव पिऊ आवर. घेऊ. बर काय? अगं मी तुला अशी म्हणत होते. हा महादेर पहाटे तुमचं काही भांडण झालं वाटतं ना? हा ते कुजबूज काय चालली होती त्यांच्यावाली. रोज होतच असतं थोडं थोडं. अगं होतच राहतं पण मग आपल्या नवऱ्याला आपण नाही द्यायचं मग कोणी द्यायचं? हा ते तर झालंच. आता 2 पोरं झाल्यावरती काय. पण मग देत राहावा असं थोडी. शेवटी बापे माणूस आहे. बर मग गेला दुसरीकडे मग काय करशील? नाही नाही तसा तो जाणार ना. तसा तो खूप चांगले आहेत माझे. नवरा माझा तसा खूप चांगला आहे. अगं हाय चांगला पण मी त्याला लहानपणापासून ओळखीते. लहानपणापासून? मग आता लहानपणापासून म्हणजे मला करून आणलं तेव्हा मा तरी काय मी इड आल्यावर नाती दुती झाली. हो का? मग आता तोवाल्या भायाचं मायावाल्या वयाचं किती अंतर आहे? जवळजवळ 26-27 वर्षाचा. हो हो मग? ते पण बरोबर आहे. तरी मी त्याचा परपंच करून घेतला. हो ना. काय सांगती अख्खी जवानी मी आई बापाच्या नावासाठी जाळली बाई. काही नाही कधी ध्यान आला असं तर कधी सुईचा बोलला नाही का काय नाही. बर ठीक आहे चालेल. आता तू सांगतेस तसं मी आता राहीन यापुढे. बाकी तुला काय बोलले का? बोलले नाही पण मी तुमची कुजबुज ऐकत होते. तुला माहिती मला रात्रीची झोप नाही येत. अजून पण नाही येत काय? कुजबुज ऐकत होते मी तुमची. बर तर द्यायचं असं थोडी आहे. शेवटी जीव आहे इथून तिथून एकच. नाराज नाही करायचं बापे माणसाला कधी. काय तुला तर माहिती आहे ना याच्याबद्दल. मग बरीच माहिती असते तुला. खरंच मला काही पण मला अडलं नडलं ना काही पण असू दे प्रॉब्लेम तर मी तुझ्यासोबत बरोबर आली नाही. शेअर तू केलं. मायवाली नुसती लहानी जाऊ नाहीये तर मला पाठच्या बहिणी सारखी बी आहे. हो हो आणि खरंय. मैत्रीण म्हणून मी तुझ्याशी बोलते. हो हो खरंय खरंय. तर मला तुला असं म्हणायचं होतं अजून. हा संध्याकाळी ना आपण कोथिंबीरीच्या भाकरी करू. थोडं वावरात जाऊन ना कोथिंबीर खुडून आण. कोथिंबीरची भाकरी की वडी? वडी करू. हा वडी करू. मला भाकरी नाही येत ग करायला. बरं मी करते ना बाई. तू करतेस का? हा तू फक्त घेऊन ये. मी करते. चालेल चालेल. अजून काही नाही बोलले ना माझ्याबद्दल? काही तक्रार करत होते? नाही तक्रार मायाबद्दल माझ्याजवळ बोलले नाही ते. काहीच नाही. फक्त मी तुला सांगू राहिले का बापे माणूस आहे शेवटी. उद्या जर त्याचा तिरपा तारपा पाय पडला तर ते दुखणं तुला आवरायचं नाही. हो खरंय. म्हणून मी सांगत होते बा असं. ठीक आहे मी याच्या पुढे घेते खबरदारी. हा आणि तू पण जरा समजव जरा माझ्या नवऱ्याला. नाही मी काय बोलणार आहे बाई त्यांना. पण समजव थोडस. ते तुझ्या देराचं माझ्या देराचं स्वभाव मला माहिती बाई कसा आहे. तरी पण आता लहानाचं मोठं तुझ्या समोरच झालं म्हटलं तर तुझं ऐकल की? ऐकल ना का बरं नाही ऐकणार. बरं हे चाय आता पिन मी गरम करून वय. का ग तू माझ्या देराला जवळ नाही येऊन देत? तो कुठं काही होतं का लग्नाच्या पहिलं? नाही 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 तसं काही नाही. तसं तुला वाटते का? आणि जर माझं असतं तर मी तुझ्यासोबत नसती बोलली का की ताई असं नाही असं असं आहे म्हणून? तू मला मैत्रिणीसारखीच आहेस ना. अगं हाय मैत्रिणीसारखी बात ती नाहीये. तुला माहिती आहे बाय झाकली मुठ 1.25 लाखाची. जर समजा तू असेल तो कुठं काही आणि आपल्या गावातले लोक चांगले नाही. तुला खरं सांगते. आता तू त्या दिवशी त्या शांतीच्या इकडे थांबेल होती बरोबर आहे का नाही? तर शांतीच्या इकडे थांबेल होती पण त्या शांतीकडे सारखा हा यार आला का तो यार येतो. तो यार आला का हा यार जातो. आणि तू नेमकी तिच्या जवळ उभी होती. मी म्हणलं बाई हिचं एवढं काय चाललं बाई? अगं नाही ग आम्ही असं सुखदुःखाच्या गोष्टी करत होतो. असं दुसरं जसं तुला वाटतं तसं काहीच नाहीये. ती अशी आऊ आहे तुला सांगते. चालू गाडीची कानखीळ काढणारी. एखादी नांदत असले तर तिला पळायला लावेल आणि पळत असले तिला म्हणाल नांद तोच चांगला आहे. बाप रे. खरं की काय? म्हणून मी तुला सांगू राहिले का तसं काही नाही ना. नाही ग बिलकुल नाही तसं खरंच काही नाहीये. चालेल मग होय मग जाय तेवढी कोथमीर आण होय तू होय. हा हा मी येते घेऊन. तर चहा परत गरम करू का? नाही ठेवून दे मी करून घेईन. बरं ठीक आहे. आणि ताई खरंच थँक्यू. तुम्हाला सगळ्याबद्दल कसं सतर्क करतेस. मी बाई माझं सांगायचं काम आहे बोलायचं काम आहे. तू खरंच खूप चांगली आहेस. आता मी गंज चांगली बाई पण तू गंज काम वाटून देती. पण मला नाही ना वाटत तसं काही. जाऊ दे बरं ठीक आहे ना. आता माफ कर. ठीक आहे मी आता ह्याच्या पुढे लक्ष ठेवेन. हा थँक्यू. काय आहे बाई कुशाल नवऱ्याला जवळ झोपून देत नाही. मग कुठंतरी पाणी मुरल्याशिवाय काय. गंज गोडीत विचारलं सांगितलं मी पण मला तर वाटतं बाई डाऊट. मी ना आता शिरपतरावला फोन करते. ही गेली तिकडं मागच्या दारानं. शिरपतरावला बोलून कार्यक्रम करून मागूनच काढून देते.
हॅलो. हॅलो. हा शिरपतराव कुठे हो? मी काय म्हणते, हा मायवाली ती उदकचं इनी जाऊ नाही का, तिला मी पाठवले वावरात कोथमीर हे करून आणायला. तर मग संध्याकाळी आमचा हाय बेत. तिला मी म्हणले आता आपल्याला भेटायचं म्हणून, नाही तर कोणाला हाऊस आली चुलीजवळ आतबाईची. तर तिला म्हणले कोथमीर आण थोडी खुडून, नाही का, नाही तर उपटून आण. मग करू संध्याकाळी कोथमिरीच्या भाकरी करू, नाही तर वड्या करू. ती म्हणते भाकरी मला नाही येते. आता मलाच आतबाईची पाळी येईन. तुम्ही जर आता इकडं जवळपासच जर असले ना तर लवकर या, मागच्या दारानेच कार्यक्रम करू. मागच्या दाराने पटक्यान निघून जा. मग या लवकर. हां ठीक आहे. बरं ही वावरात कोणीच नाही घरी, घेते कार्यक्रम करून, मरू दे तिकडं. आता मी ना लगेच घरात जाते. हा बाई घेते कार्यक्रम हाणून. त्यावरती तयारी. शिरपतरावला काय ये म्हणलं का लगेच हजर. अजून काय दिसाना बाई, कवा येतो काय माहिती बाई. मला नाही असले टेन्शन येत. पटक्यात येऊन आणि कार्यक्रम झाला ना मग नाही काही वाटत. येऊ का मध्ये येऊ? या ना लवकर. तेच म्हणलो. मी तीच बडबड करीत होते. दार लावा. चला लवकर घ्या उरकून कार्यक्रम. आले मोकळी वाटते फ्री. हा बाई. आले हाऊस आली ना. या बा कोणी जर आलं फटक्यान कपडे फेकून लगेच पाळायचं. हा आता कोणी येणार ती येणार नाही, मागच्या दाराने येणार, कोणी पुढच्याच दाराने आलं ती. नाही नाही तू जाऊ तर नाही येणार ना. दिली काढून बाई मी. लाईट करू का पण? हा करा पण. हा सांगा किती दिची उपाशी होती, हा? किती दिची वाट पाहत होती सांगा. हं? मग आज होईन मग होईन आज मला लय वाटलं होतं. आहे ना. म्हणलो हं, कधी मातावड सापडती, आहे ना. कधी मातावड सापडत. अहो पण ती गदड राहते घरामध्ये सारखी नजर ठुते. तुम्हाला सांगते गदड राहते सारखी नजर ठुते हो. नाही काय एवढं नजर आता नाही ना इकडं. नाही नाही हं? नाही. अहो सांगा तर खरी ना, हं? डायरेक्ट कुठं लुटी त्या. मग त्याला का तुला माहिती नाही का? हा ऐक अगो सांगत जा ना असं काय. आता बा कसला आवाज येतो हा? ऐक कसला आवाज आहे हा? काय चाललंय इथं? ओ कोण आहे? ताई तू? आणि काय हो तुम्ही? कोण? थांब लाईटला. कोण आहे? काय चाललंय का हे? एका एका चादरीमध्ये दोघांचं काय चाललंय? कुठं? ताई शी. तुला बी आज तुला आवाज देता येत नव्हता का ग? काय बोलत होता तुला ताई? हा? मग? आणि हे काय आहे? तुम्ही चैन वगैरे काय काय चाललेलं तुमच्या आतमध्ये? कुठं? म्हणजे तुमचे अनैतिक संबंध आहेत का दोघांचे? ए बाई अनैतिक संबंध बसाव खाली. हा? बाई मी तुला मागास सांगितलं होतं काय का सांगितलं? तुझ्यावाल्या भायाचं आणि माझ्यावाल्या गंज 25-30 वर्षाचा अंतर आहे. हा मग हा भूक प्रत्येकाला राहते. आता जसं माझ्यावाल्या देराचं आणि तोवाला पाठी भांडण झालं तो दिलं नाही तर मा देर तो अशी भांडत होता, तसं मला बी मग गंज वाटत. पण तोवाल्या भायाकून काही होतच नाही आता वयाच्या मानाने, तर मग मला भूक नाहीये का? शी. मा वय झालंय का? अगं पण ताई घर असतं म्हणून घरामध्ये जर काही तुला जेवायला नाही भेटलं तर तू बाहेर जाणार काय? तुला लाज कशी वाटली नाही? हा? आणि तुझ्याबद्दल मी किती चांगला विचार करत होते की मला माझी जाव म्हणजे मला खूप मोठी मैत्रीण आहे. मला सगळ्या गोष्टी चांगल्या चांगल्या सांगते, कुणापासून सावध राहायचं, काय बोलायचं, कसं वागायचं, कसं राहायचं, सगळ्या गोष्टी. आणि तू ह्या थरात अशी छे कधी तू दे स्वप्नात ना. पण नाही विचार केला. तो तिला पार कधी लपडे करायला. मी कवा नाही म्हणले शी. तिला. आणि या काळतोंडाबरोबर तू एका गोधडीमध्ये शी 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 शी. ए बाई हाय आमचं लफड बाई, हाय आमचं लफड. तुला तो भायाला सांगायचं असलं तर तू सांगू मी त्यांना शकते. सांगणार समजलं ना? माझं तुमचं काहीच लफडं- म्हणणं नाही. तुमचं दोघांचं लफडं आहे ते. हा दे सांगून. जिडं उजडन तिडं आलात उजडन. तुम्ही ओजी? हो हे बघा तुमच्या बायकोचे थेर एका गोधडीमध्ये चाललं होतं दोघांचं, नाही तो कार्यक्रम. हा
त्यांना लाजा पण वाटते ना आणि अरे. या माणसाला कमीत कमी लाज तर वाटायला पाहिजे. काय लाज वाटून द्यायची? मग काय लाज वाटून तू देऊ? एवढी गुन्हेगार असून सुद्धा एवढा पावर मग तुझा काय लाज वाटून देऊ? आता काय भाऊ समोर सांगू तुमच्यावाल्या? काय सांगू काय सांगत का तुमचं काहीच कामाचं नाही म्हणून हे सांगत बसू? म्हणजे माझं काय कामच नाही. अरे रात्री 2 टाइम बघा बघा त्यांचं अहो ठुलं पुढं झालं काय बोला त्या तुम्ही? मग कसं पाहिजे? कसं पाहिजे? प्रत्येकाला भूक राहते. काय ते भूक मी अरे मग ही भूक काय अशी बाहेर मिटवणार का तुम्ही? जरा पण काही लाज नाही वाटत? हा? ही भूक काय अशी बाहेर तिकडे मिटवणार जायचं काय? ना कुठंतरी. म्हणजे मग घरच्या घरात कोणाच्या घरच्या घरात? मग तो तो काय लय लांबचा आहे का? मग जरी लांबचा नाही म्हणून काय झालं केल्याने? म्हणजे मित्रांमध्ये अहो मित्रांमध्ये जरी केलं समजा हा. तर पण मग मी घरची बाजू झाकूनच नेली ना. मी तुमच्या मित्राला हे तुमच्या कोणाला सांगत बसले का मानावरा माणसात नाही म्हणून? अहो, यांचं अरे प्रेम आहे मी मानतच दोघांचं. नाही का? पण आता वयानुसार होणार. हा मग माईवाली भूक नाही भागत, मी काय करू? अहो यांचं प्रेम आहे दोघांचं म्हणून तर डायरेक्ट एकत्र आलेत ना. तुम्हाला समजत कसं अगं मग नाही? तो वाल्या बी कुठेतरी पाणी मुरतच ना. तू एवढी नाकाला हे करून हे बोलू बघ राहिली. तू माझ्यावरती असे आलते भलते आलोच नाही करायचे, समजलं ना? नाही मग फुकट नवऱ्याला झोपून नाही देत काय? अरे नाही झोपू देत तर मला नाही आवडत. तुम्ही नाही झोपू देत. हा का? नाही झोपायचं मला त्याच्याजवळ. नाही नाही हा? नाही. तुला 2 पोरं होस तर गोड लागला काय आणि माहिती आता त्याला- तुला नवरा गोड लागा ना. काय माहिती तू त्याला पण खात असणार, हा समजलं मग ना? अगं माझ्या पोरासारखा आहे तो. हो, तुला कशाला पोर पाहिजे आणि हा. मित्र पाहिजेत. तू मग? सगळ्याच खात असणार हा माहिती हा मला. हा. शी, लय काय? लय लय अशी लय बायको आता- तुमची आणि अशी आता मग का हो? हा? तुम्ही मला असं म्हणू राहिले हा. मग ही का तुमच्या भावाजवळ झोपत नाही तिला विचारायचं? ज्याची आवड आहे ती. काय आवड आहे? मग काय आवड आहे? आ, भूक कोणला नाही राहत? हे मला भूक लागली मी जेवले. तो काय मग फाटेली. हा हा. आणि हिचं बंद आहे. ते बंद असं का पण ते वेळेलाच आहे ना. काय वेळेला आहे? मग मग त्याला ध्यान आलं द्यायला नको हिने. मग अरे, काय पण तुला तो- काय पहाटे 3 वाजता यांचं भांडण चालू हे होतं. बघा, एक लक्षात ठेवा ताई, तो हा? आमच्या नवरा बायकोचा प्रश्न आहे, समजलं? म्हणजे? तुम्ही आमच्या नवरा बायकोच्या मध्ये नाही बोलायचं. मग आमच्या बी नवरा बायकोच्या मध्ये बोलायचं तो काहीच राईट मी नाही. तू कसं तुम्हाला काय आता आली? पकडले. आता रंगी तुम्ही हात. दोघं कसं नवरा काय? बायको. ना ग? ए, हा? तुम्ही दोघं नवरा आम्ही बायको आम्ही नाहीये नवरा बायको आम्ही. हा. पण यांच्या नवरा बायकोंमध्ये बोलायचं नाही म्हणते ना. हा. मग ही नाही बी मायवाल्या खोलीमध्ये घुसून आणि मायवाले रग काला वाढायची. हे बघा, मग यांचं भांडण चालू होतं. मी गेले का मिटवायला, मी हिला गोडीच समजून सांगितलं ना असं नाही करावं बाई, नवरा आहे. हा. अरे पण तो माझा नवरा होता ना, हा हा. तुझा नवरा नाहीये ना. पण पण माय भूक नाही ना भागत नाही तर तू झोपून पाहतो बायाजवळ. हे बघा ताई, तुम्ही तोंड सांभाळून बोला, समजलं हा. ना? ते मला भावा समान आहे, तुम्ही काही पण बोलू नका. मग तुला जसं तो भावा समान आहे ना तसं तो नवरा बी मला देर जरी असला हा. पण पोरा समान आहे. हा. तू इतक्यात काय म्हणली तुला पोरं लागतील, तुला हो. त्याचे मित्र लागतील, माझा नवरा बरोबर पण ना? खात असेल असं पण बोलले मी. हा मग मी तेच म्हणते. आता तू म्हणते ना मायावाला भाया एवढा चांगला आहे, मग भायाजवळ तू एकदा झोपून पाय. ताई प्लीज तोंडाला आवर घाल, समजलं ना? मग तोंडाला आवर घाल. आपल्याला जसं बोलता येतं तसं दुसऱ्याला बोलता येतं. तू एकदा झोपायला काय हरकत आहे तुला? शी, घरातले घरात कशाला पण अशी तू नवऱ्याला झोपून देत नाही, मग याच्या जवळ झोप. बघितलं किती किती घाणेरडे नाही, झोप ना. सवय. एवढं बघ, तो बघ तो बघ. हा, बघा, जाऊ तो दे, पळून जाऊ चाललाय, जा बघा. तुम्ही जा. बघा, काळं तोंड जा पळून मी चाललंय. मिटवीते जा. लाज वाटते का? काय लाज वाटते? आता उद्या कधी येऊ परत? मी तुम्हाला फोन करीन. काय 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 उद्या खाली उजान येऊन उजान विचारतोय. कधी येऊ? मी सांगते उजान कधी येऊ म्हणे. मी म्हणले मी फोन करते. बोला. असं हा तुमचं बोला. बोला तुम्ही दोघं कुदायचं तेवढं कुदा मायावर. आता मायाकडून चुकी होऊन नाही झाली तर तुमच्या प्रत्येक पर्सनल माझ्याजवळ उत्तर आहे. बोला. म्हणजे तुला असंच राहायचंय कायमचं. हा मी अशीच राहणार आहे. आपण एक करू. तुम्ही दोघं एक झोपा एकत्र नाही, झोपा. आम्हाला काय गरज नाही. किती घाण बोलते. अगं मग तू नवऱ्याला झोपून देत नाही, मला कोणाजवळ झोपून देत नाही, मग माया नवऱ्याचं तरी तू भागव आता. तो आमचा पर्सनल प्रश्न आहे ना, त्याच्यामध्ये मग तू माझा पण बोलायचं. पर्सनल प्रश्न होता ना. हा पण तुमचा नवरा हा. बायकोचा नाही झाला ना, तो तुमच्या मित्राचा झालेला आहे हा तुझ्या. मग तू एखादा मित्र पाहिजे. याचा अर्थ तुला मित्र असेल म्हणून माहिती आहे झोपून नाही देत. प्लीज प्लीज शांत हो प्लीज. मग मला तू बी आता शांत ऐकत हो. नाहीये बिलकुल पण. तू बी शांत हो. हे बघा, तुमचं दोघांचं आहे ना भांडण तुम्ही मिटवा. मला ना ह्या बाईच्या तोंडी अजिबात लागायचं नाही. तुला पेटवायचीच गरज हा, नव्हती. मला पेटवायची गरज नव्हती ना. हा. आता मी चांगलंच पेटवलेलं आहे. पेटव ना. काय ते हिला आता पेटवू पेटव. टाका. आता माझा समजलं देर ना? बी येऊ दे हा, घे, कामावरून. घे. माय देराला बी तुला कोणाला सांगते. घ्यायचं तर घे. मला हा. त्याच्याशी काहीच घेणं देणं येऊ दे ना समजलं माझ्या ना? देराला. जा तिकडे. काय हा. काळजी करू नको. येऊ दे माय देराला बी सांगते. तू का काय तुझं सांगणार? कुठेतरी पाणी मुरत फुकट तुला झोपून नाही देत का? हा मा वाटोळ तर तिचं वाटोळ. मी काय म्हणतो, एवढी इज्जत टाकून ह्या जगात जगणं माणसाचं काम नाहीये. बरं मग काय करायचं? हा जन्म पुन्हा मिळणार नाही. हा बरोबर आहे. हा. हम्म.
आणि मग निश्चित हाऊस करायची काही इज्जतीचा सवाल आहे का नाही? मग काय तर तुमच्यावाली चावीच काम नाही करीत तर मी काय करायचं? कुलूप गंजून द्यायचं. कुलूप गंजून द्यायचं का? अरे कुलूप ते तुम्हाला काय करायचं ते करा, मी सोडित नाही. नाही. नाही सोडित. आणि आता तरी घरात भांडण झालं, तिचं ऐकून तुम्ही मायावर शिरजोर केली. आता इडून पुढे गल्लीत जरी भांडण झालं तर मी सांगन कार्यक्रमच होत नाही. आणि मी डॉक्टरला बोलून घेतलं. मग डॉक्टरला तुम्ही डॉक्टरला बोलवा, नाही तर आपू खाऊन मारा. काला हा, ये जो मर्द राहतो त्या मर्दाला जर एखादी बाई जर म्हणले का हा माणसातच नाही, याच्याने काही होतच नाही, तर तो माणूस जगला नाही तरी चालल. त्याच्या चारित्र्याला हा डाग जर लागला तर त्याला मरेपर्यंत कोणी कुत्र विचारून पाहत नाही. भानगडी एक आहे का खूप विलाज निघाले त्याच्यावर, पण मला विलाज करायची गरज का आला करते इलाज? आता तुमचे 10 गेले आणि 2च राहिले. आता त्याच्यात मी हाऊस करू शकतो. तुमचे 10 गेले आणि 2च राहिले. त्याच्यात तुमचा एक पाय सव्या वहीन एक पाय मसाना. ते खाला करत्या तुम्ही. मी घेतलाय रस्ता चालून आणि मी काय कोणाला घाबरणार नाही. माई झाकली मुठ 1.25 लाखाची आजपर्यंत होती ना, बरोबर आहे ना? मग आता तुम्ही तिचं ऐकून तुम्ही बी मला हे केलं ना, म्हणजे तिनं मला हलकं धरलं पाहिजे. मला आत्ताच्या आता वाहिली बी पाहिजे. घेऊन टाक. हा, लगेच वाहिली घेऊन टाक. म्हणजे कोणाला? मला एकटीला सेपरेट आपण आणि ते सेपरेट. मग तेच तुम्ही परत म्हणशान का तू असं केलं तो तसं केलं, मी हे सोडणार नाही. तुला काय बस मग मला तेच लागत. जा वारीला जाणे तर कुठे बी जा.